नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये, ब्लॉगमध्ये। तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीलम आर्ट अँड ब्लॉग। तर मंडळी, मी आता तुम्हाला भेटतेस डिरेक्टली संध्याकाळी। निधी स्कूलला गेली, त्यानंतर निशांकला मी झोपवलं आणि मी थोडा आराम केला आणि आता उठले। चहा वगैरे झालाय आमचा। परत निशांकला चहा वगैरे बरोबर कपडे वगैरे सगळी होती ती घड्या घालून ठेवली। हे काय दाखवलं नाही, हे सगळं रोजचं काम आहे। सो ते मी करून ठेवलं आणि आता मी आले किचन मध्ये ते हे काम करण्यासाठी। सो आज मला लोणचं घालायचंय। मी दरवर्षी लोणचं बनवते। मी गेल्या वर्षी जास्त प्रमाणात लोणचं बनवलं होतं, पण ते काय झालं त्याला माहित नाही, थोड्या दिवसांनी ते काळं पडायला लागलं आणि त्याचा जो आंबा होता तो आय थिंक खराब होता, त्यामध्ये लोणचं खराब झालं। बरं म्हणजे 1-1.5 किलो लोणचं मला फेकावं लागलं। बाकीचं लोणचं मी थोड्या प्रमाणात आईला, ताईला, गावाकडे इकडे तिकडे सगळ्यांना दिलं होतं, त्यामुळे ते संपलं। आता नवीन लोणचं, पण ह्या वेळेला मी अजिबात जास्त लोणचं घाट घातलेला नाही आहे। काल मार्केटमध्ये गेले होते, ते 1-1.5 किलो आंब्याच्या कैऱ्या आंबे आणले होते आणि त्याच्या फोडी आहेत ह्या करून आणल्या होत्या। त्याला हळद मीठ लावून रात्रभर पाणी असंच त्याचं गाळायला ठेवून दिलं। दुसऱ्या दिवशी उन्हाला सुकवून घेतलेत आणि काल मला त्याचं लोणचं बनवायचं होतं, पण काल मला ते बनवता आलं नाही, म्हणून मग पुन्हा ते पॅनला मी रात्रभर सुकवून घेतलं। त्यामुळे ह्या वेळच्या ज्या आंब्याच्या फोडी आहेत त्या प्रमाणापेक्षा जास्त सुकलेल्या आहेत असं म्हटलं तरी चालेल। पण हा ठीक आहे, याचं लोणचं खूप छान होईल आणि टिकावदार होईल। तर या आंब्याच्या फोडी तेवढ्या पण जास्त वाळलेल्या नाही आहेत आणि हे झाले, त्यामुळे ठीक आहे म्हटलं चला आता लोणचं बनवूया। म्हटलं तुमच्याशी शेअर करूया मी कसं बनवते ते, आणि तुम्ही अशा पद्धतीने बनवू शकता। हा खरं शक्यतो कोणी एप्रिलच्या मध्ये किंवा असं लोणचं घालायचं नाही। पाऊस एखादा पडून गेल्यानंतरच लोणचं घालायचं, तर ते चांगलं टिकतं। कारण कसं होतं, आधी तुम्ही एप्रिलच्या आधीच्या ज्या आंबे वगैरे असतील एप्रिल महिन्याच्या आधी, तर ते लोणचं टिकत नाही जास्त वेळ। फक्त एखादा पाऊस पडून गेला तर मेच्या एंडिंगला किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला कधीही लोणचं घालायचं, जे चांगलं टिकतं। सो मी आता लोणचं घालते। आता बघू कसं मी बनवते ते। बाहेर भांडी चहाची भांडी आहेत। सो चला तुमच्याशी शेअर करते मी लोणचं कसं बनवते ते। इकडे 1.5 किलो आंब्याच्या फोडी आहेत, ज्या मस्तपैकी हळद मीठ लावून सुकवून ठेवल्या होत्या, त्या घेतलेत आणि आता छान सुकलेत त्या, एवढे पण हे नाही आहे। हे बघा असं पीक खराब होतं ते लोणचं। बघायचं एखाद दुसरं काय खराब वगैरे असेल तर म्हणजे त्याच्यातलं काढून टाकायचं ते, आणि सगळ्याच फोडी अशा परफेक्ट झालेल्याच घ्यायच्या। इथे मी घेतलेला आहे तयार बेडेकर आंबा लोणचे मसाला, ही राईची डाळ, हे धणा पावडर, हे काश्मीरी रेड चिली पावडर। आता यामध्ये मीठ घेते आणि मी तेलामध्ये फोडणीला टाकणार आहे लवंग, काळी मिरी, थोडीशी मेथी, दालचीन, आणि या लोणच्यामध्ये थोडासा गूळ पण घालणार आहे। हा जरासा फोडून घेते, हा गूळ घालणार आहे आणि हिंग घालणार आहे मी, हिंग। तर मंडळी, काल मी येताना बाजारातून मस्त आंब्याच्या फोडी आणल्या होत्या, त्यांना छान पुसून घेतलं, त्यात हळद मीठ घातल्याने रात्रभर असंच ठेवून दिलं होतं, कारण त्याचं पाणी निघावं म्हणून। आणि त्यानंतर मी सुकवून घेतल्या, दिवसभर उन्हामध्ये सुकवून घेतल्यानंतर रात्रभर फॅनला सुकवून घेतल्या आणि आता मी याचं लोणचं बनवते। तर तरी पण मला यामध्ये थोड्याफार अशा एकदम खराब अशा फोडी मिळत होत्या, तर मी आधी ते सगळ्या चेक केल्या, एक फोड चेक केली, का तर आपलं लोणचं पुन्हा खराब नाही झालं पाहिजे यासाठी। त्यामुळे जे चांगल्या फोडी होत्या तेवढ्याच घेतल्या आणि ज्या अशा बिलबिलीत लागत होत्या त्या काढून घेतल्या। यासाठी पिकलेला आंबा घ्यायचा नाही, पिवळसर असला आंबा अजिबात घ्यायचा नाही, व्हाईट आतमध्ये असेल तोच आंबा घ्यायचा, त्याचं लोणचं चांगलं होतं। तर यामध्ये मी घातलं बेडेकर लोणचे मसाला, त्यामध्येच घातलं धणा पावडर, त्यामध्येच घातलेलं आहे मीठ ऑलरेडी आपण लावलं होतं, त्यामुळे थोडं अंदाजाने घालायचं। आणि यामध्ये मी थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर आधी अशीच घालते आणि बाकीची उरलेली मी तेलामध्ये टाकणार आहे। यामध्ये घातलं एक मोठा बाउल भरून राईचं हे, कारण मला खार खूप आवडतो लोणच्याच्या फोडीपेक्षा। तर यामध्ये मी घालणार आहे थोडासा गूळ, कारण मला थोडंसं आंबट गोड असं लोणचं हवं आहे।
त्यामुळे मी यामध्ये थोडासा गूळ घालते. आता साईड बाय माझं इकडं मी तेल गरम करून घेतलं होतं. ते चांगलं गरम करून घ्यायचं आणि थोडं ते नॉर्मल टेम्परेचरला आणायचं. म्हणजे थोडंसं गरम असेल त्यावेळेला यामध्ये जी मोहरी घालायची, अख्खी मोहरी असते ना ती घालायची. तर तुम्ही बघता याचं टेम्परेचर किती कमी केलेलं आहे मी. उकळून घेतलेलं तेल आहे ते थोडं नॉर्मल म्हणजे 5-10 मिनटानंतर मग त्यामध्ये हे घालायचं. थोडासा हिंग घालायचा, एक चमचाभर मेथ्या, दालचीन, 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी ते घालायचं. थोडीशी हळद घालायची. हळद पण ऑलरेडी आपण फोडीना लावली आहे त्यामुळे थोडीशी कमी घालायची. आणि यामध्ये घालायची आहे ही काश्मीर रेड चिली पावडर. तेलामध्ये पावडर टाकली की काय होतं, त्याचा स्मेल खूप सुंदर पण येतो आणि त्याचा कलर खूप सुंदर येतो मेन म्हणजे. म्हणून तेलामध्ये ही चिली पावडर टाकायची. आता हे थोडंसं नॉर्मल टेम्परेचर होऊ दे, पूर्ण गार करायचं आणि मग नंतरच ते आपलं आंब्याच्या फोडीवरती टाकून द्यायचं आहे किंवा घालायचं आहे. म्हणजे आपलं लोणचं मस्त होईल. आता इकडे आपलं सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत. एकत्रित करायच्या आधी हे मिक्स करायचं. आता आपलं जे तेल पण आहे ते पण आता थंड झालेलं आहे. आता हे यावरती घालायचं. कलर बघू शकता किती सुंदर आलेला आहे. तेल थोडंसं गरम असताना त्यामध्ये चटणी टाकली ना त्याचा कलर खूप सुंदर येतो. त्यामुळे ते आता घालायचं. यातलं थोडंसं तेल मी आधी बाजूला करून ठेवलेलं आहे आणि हे आधी फोडणी यावरती घालते आणि हे चांगलं आधी मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं लोणचं मस्त असं टिकेल. आंबा घेताना काळजी घ्यायची म्हणजे आपलं लोणचं केलेली मेहनत वाया जात नाही. गेल्या वर्षी माझं असंच झालं. कदाचित मी रात्रीच्या वेळी जाऊन आंबा घेतला होता त्यामुळे त्याच्या ज्या फोडी आहेत त्या पचपचल्या आणि माझं लोणचं खराब झालं. ताजं होतं घातलेलं तेव्हा चांगलं लागलं खायला, पण जे एक 3-4 महिने गेल्यानंतर ते लोणचं खराब झालं. पण यावर्षी होपफुली मी आता हे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. खूप मेहनत घेतलेली आहे एवढंच लोणचं करायला, तर ते चांगलं होईल. आता बरणी घ्यायची स्वच्छ धुतलेली, त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे आपण मिक्स केलेलं लोणचं जे आहे ते यामध्ये घालून घ्यायचं. म्हणजे आपली ही बरणी फुल्ल भरेल. ही 2 किलोचे लोणचं आणलं असतं तर बरोबर बरणी भरली असती, पण हे 1.5 किलो असल्यामुळे थोडं कमी भरलं बरणीमध्ये. आता थोडंसं तेल मी बाजूला करून ठेवलं होतं ते यावरती घालायचं याच्यावरती आणि झाकण लावून हे असं 7 दिवस ठेवून द्यायचं आहे बाजूला, जेणेकरून त्याला स्वतःचं पाणी सुटेल किंवा तेल सुटेल आणि ते मुरेल. जर वाटलं आपल्याला की फोडी 7-8 दिवसानंतर वाटलं की याच्या फोडी थोड्याशा ओपन राहत आहेत तर काय करायचं, यावरती थोडंसं पुन्हा तेल गरम करायचं आणि ते यावरती घालून घ्यायचं. कसं मस्त भारी असं लोणचं तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करून घ्या. अजून पाऊस चालू झालेला नाही. जर आंब्याचे तुम्हाला मिळाले चांगले लोणच्याचे तर नक्की अशा पद्धतीनं लोणचं घाला. आवडलं तर कमेंट करून मला सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, आनंदी राहा. बाय बाय.